मुंबई उच्च न्यायालयामध्ये कार ड्रायव्हर म्हणजेच वाहन चालक पदासाठी ज्या काही जागा निघालेल्या आहेत त्याचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ते संपूर्ण डिटेल स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता यामध्ये पहा एकूण 3 स्टेप असणार आहे. फर्स्ट आहे तुम्हाला पेमेंट करायचे आहे म्हणजेच रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यानंतर फाइंड युअर रजिस्ट्रेशन आयडी, एक तुम्हाला रजिस्ट्रेशन आयडी त्या स्क्रीनवर येईल. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तो रजिस्ट्रेशन आयडी टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्मची प्रिंट आउट घ्यायची आहे. अशा पद्धतीने हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं वेबसाईटवर यायचं आहे. बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर आल्याच्या नंतर या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्हाला ही वेबसाईट या ठिकाणी दिसेल. तर या वेबसाईटला तुम्हाला काय करायचं मित्रांनो क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने वेबसाईटला क्लिक केल्याच्या नंतर हा पेज तुमच्या समोर ओपन होईल आणि पेज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी तुम्हाला काय करायचं पहा पेमेंट कॅटेगरी ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे. कुठं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पेमेंट कॅटेगरी स्टाफ कार ड्रायव्हर 2025. इथे तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे, मिडल नेम टाकायचं आहे, लास्ट नेम. फर्स्ट नेम म्हणजे तुमचं नाव, मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव, लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव या ठिकाणी टाकायचं. आणि कशा पद्धतीने टाकायचं आहे ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं जसं तुमचं 10वीच्या सनद किंवा 10वीच्या मार्क मेमोवर नाव असेल त्या पद्धतीने तुम्हाला इथं तुमचं नाव, मिडल नेम आणि लास्ट नेम इथं काय करायचं मित्रांनो टाकायचंय. त्याच्यानंतर आता पुढे काय करायचंय पुढे पहा या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. काय आहे ऍड्रेस संपूर्ण पत्ता पिनकोड सहित व्यवस्थित ऍड्रेस तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर पिनकोड टाकायचे, चालू मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा जेणेकरून पत्र व्यवहारासाठी तिथे तुम्हाला लागणार आहे. ईमेल आयडी चालू ईमेल आयडी तुम्हाला टाकायचे, त्यामध्ये चूक करायची नाही कारण इथून पुढचे जे काही संपूर्ण प्रोसेस आहे तुमच्या मेल आयडीवर त्या ठिकाणी येत असते. त्याच्यामुळे मेल आयडी व्यवस्थित टाकायची. इथं व्यवस्थित तुमचं अचूक डेट ऑफ बर्थ टाकायचंय, आधार कार्ड नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. पुन्हा या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचं, इथं री टाईप मोबाईल नंबर करायचं, पुन्हा ईमेल आयडी तुम्हाला व्यवस्थित टाकायची आहे. त्याच्यानंतर रीड अँड ऍग्री टू या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सर्वात शेवटी या ठिकाणी तुम्हाला कॅपचे नंबर इथं टाकायचा आहे जे काही इथं कॅपचे दिलेले आहे आणि नेक्स्ट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पहा मित्रांनो त्यानंतर अशा पद्धतीने जर तुम्ही नेक्स्ट केलं तर या ठिकाणी पेमेंटचे ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहेत. तर कोणतंही पेमेंटचं ऑप्शन तुम्ही काय करू शकता या ठिकाणी चूज करू शकता आणि तुम्ही पेमेंट करू शकता. जर मोबाईल फॉर्म भरत असेल तर सर्वात सोपं ऑप्शन आहे UPI ने तुम्ही काय करू शकता या ठिकाणी तुमचं पेमेंट करू शकता. क्लिक हेअरला जर क्लिक केलं त्या ठिकाणी स्कॅनर येईल. स्कॅनर आल्याच्या नंतर 500 रुपये ऑटोमॅटिकली काय होईल त्या ठिकाणी तुमच्या मोबाईल मधून कटतील आणि त्या ठिकाणी पेड होतील. त्याच्यानंतर जे काही स्लिप येणार आहे ती स्लिप तुम्हाला काय करायची आहे डाउनलोड करून ठेवायची आहे. आणि पुढची स्टेप पाहूया. आता यानंतर काय होणार आहे जसं तुम्ही पेमेंट स्लिप केला त्याच्यानंतर रेफरन्स आयडी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. ती रेफरन्स आयडी फोटो काढून ठेवायची किंवा बाजूला लिहून ठेवायची जेणेकरून आता फॉर्म भरत असताना आपल्याला लागणार आहे. त्यानंतर पुढची स्टेप पाहू शकता. अशा पद्धतीने आता ओरिजिनल फॉर्म या ठिकाणी आपल्या समोर ओपन झालेला आहे. आता इथं आपल्याला व्यवस्थित पुन्हा काय करायचंय पूर्ण डिटेल या ठिकाणी भरायची आहे. इथं फर्स्ट नेम लिहा, मिडल नेम लिहा, लास्ट नेम लिहा, पूर्ण पोस्टचा ऍड्रेस ऍज इट इज जसं आधार कार्ड आहे तसं त्या ठिकाणी व्यवस्थित टाका. त्याच्यानंतर पुन्हा इथं डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथं काय करायचंय मित्रांनो चूज करायचं आहे. त्याच्यानंतर इथं पिनकोड तुमचं टाकायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा मेल आयडी, मोबाईल नंबर तोच टाका. त्याच्यानंतर जेंडर्स आहे त्या ठिकाणी जे जेंडर्स आहे तुमचं ते जेंडर्स तुम्हाला इथं टाकायचं. नॅशनॅलिटी इंडियन ठेवा. त्याच्यानंतर रिलिजन या ठिकाणी चूज करायचं आहे तुम्हाला, कास्ट चूज करायची आहे, कॅटेगरी तुम्हाला चूज करायची आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे. इथं तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकल्या तुमचं एज या ठिकाणी प्रकाशित होईल. त्याच्यानंतर प्लेस ऑफ बर्थ इथं हे कुठं असते प्लेस ऑफ बर्थ असते तुमच्या टीसीवर पहा जे तुमचं डेट ऑफ बर्थ आहे तो डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाकायचा आहे. आधार कार्डवरचा टाकायचं नाही. त्याच्यानंतर लग्न झालेलं आहे किंवा नाही या ठिकाणी टाकायचं व्यवस्थित. तुमचं आधार कार्ड जे रजिस्ट्रेशन करताना टाकलेलं ते आधार कार्ड नंबर तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी टाकायचंय. आता इथं मात्र काय दिलेलं आहे पहा या ठिकाणी क्वालिफिकेशन एज्युकेशन आपल्याला टाकायचे. तर व्यवस्थित क्वालिफिकेशन एज्युकेशन टाकायचंय. या ठिकाणी चूज करायचं स्ट्रीम काय आहे ते टाकायचं आहे. आता या ठिकाणी पाहूया आपण व्यवस्थित काय काय टाकायचं. इथं 10वी पासून तुम्हाला काय करायचं इथं जेवढे काही क्वालिफिकेशन सर्व क्वालिफिकेशन इथं तुम्हाला काय करायचं निवडायचे. सुरुवातीला 10वी SSC जर टाकलं स्ट्रीम ऑलरेडी आलेलं आहे. स्ट्रीम ऍप्लिकेबल अदर आहे का नाही या ठिकाणी काय करायचं बोर्ड इथं टाकायचं. स्टेट ऑफ महाराष्ट्र जे आपलं बोर्ड आहे त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग कधी झालेलं आहे, आउट ऑफ मार्क, टोटल ऑब्टेन मार्क, पर्सेंटेज ऑटोमॅटिकली येईल आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचं तुमचं क्लास वगैरे टाकायचं. अशा पद्धतीनं संपूर्ण स्टेप बाय स्टेप पूर्ण क्वालिफिकेशन जेवढं तुमच्या जवळ आहे ते सर्व तुम्ही काय करा या ठिकाणी तुमचं क्वालिफिकेशन तुम्ही ऍड करा. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं कॅन्डिडेट्स आहे का म्हणजे रहिवासी येस करा. त्याच्यानंतर लँग्वेज इथं तुम्हाला तिन्हीवर क्लिक करायचं आहे, मराठी, हिंदी अँड इंग्लिश. त्याच्यानंतर डस कॅन्डिडेट्स वर्क एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट कोणत्याही गव्हर्नमेंट डिपार्टमेंट कार्यरत आहे का असेल तर येस किंवा नो तुम्हाला इथं करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी डिटेल्स अबाउट ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स अनुभव आहे ना त्याची संपूर्ण माहिती आपल्याला इथं टाकायचं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजेच आता इथं काय केलेलं पहा मित्रांनो त्यांनी रेड स्टार दिलेला आहे. त्याच्यामुळं इथं कंपल्सरी तुम्हाला हा
जो काय टॅब आहे तो भरणं कंपल्सरीच आहे, त्याच्यानंतर तुमचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही. इथं पहा त्यांनी काय दिलेलं आहे, नेम अँड ऍड्रेस. ज्या संस्थेमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये किंवा एखाद्या फर्ममध्ये तुम्ही जर ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला केलेला अनुभव असेल तर त्याचं नाव टाकायचं, डेझिग्नेशन पद काय कार ड्रायव्हर, त्याच्या नेचर ऑफ वर्क टाकायचं, कधीपासून कधीपर्यंत तुम्ही होता ते, त्या ठिकाणी किती वर्षाचा अनुभव आहे ते तिथं तुम्हाला काय करायचं टाकायचं. ऑटोमॅटिकली इथं काय या ठिकाणी टोटल वर्क्स या ठिकाणी येतील, इयर्स मध्ये डेज या ठिकाणी ऑटोमॅटिकली येतील, इथं टाकायचं. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, हे सुद्धा रेस्टार आहे म्हणजे कंपल्सरी. काय म्हटलं, पर्टिक्युलर्स अबाउट ड्रायव्हिंग लायसन्स बद्दल माहिती टाकायची. नेम आरटीओ म्हणजे कुठून ड्रायव्हिंग लायसन्स जर तुम्ही इथं समोर ठेवला तर तिथं आरटीओ असते, आपलं आरटीओ ऑफिसचं तिथं पूर्ण ऍड्रेस, नेम अँड ऍड्रेस तिथं टाकायचं. लायसन नंबर तिथं असते, टाका. त्याच्यानंतर टाईप कोणत्या प्रकारचं लायसन्स आहे ते तुम्हाला टाकायचं. डेट ऑफ इश्युअन्स कधी इश्यू झालेला आहे आणि व्हॅलिड किती कधीपर्यंत व्हॅलिड आहे, हे दोन्ही गोष्टी संपूर्ण तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी भरायचं आहे. अतिशय महत्वाचं, यामध्ये तुमची चूक होता कामा नये, नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे काय, वेदर कॅन्डिडेट्स हॅव वर्किंग नॉलेज ऑफ मेंटेनन्स अँड ऑर्डिनरी रिपेअर्स ऑफ द मोटर व्हेकल्स. येस करायचं, तुम्हाला नॉलेज आहे का. त्याच्यानंतर वेदर कॅन्डिडेट्स हॅज एनरोल नेम ऍट एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये आहे का, असेल तर येस किंवा नो करा. त्याच्यानंतर इज देअर एनी क्रिमिनल, या ठिकाणी नोट्स करावं लागणार आहे. ही शी कन्व्हिक्टेड बाय कोर्ट, नो. त्याच्यानंतर फेसिंग डिसिप्लिनरी डिपार्टमेंट, नो करा. त्याच्यानंतर वेदर परमनंटली डेबिट्स ऑर डिस्क्वालिफाईड, नो करा. म्हणजे अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला माहिती भरायची. त्याच्यानंतर आता इथं आहे, ज्या दोन व्यक्तीचं आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचं, त्यांचं आपल्याला नाव, ऑक्युपेशन, व्यवसाय, मोबाईल नंबर, ऍड्रेस इथं टाकायचं. दोन्ही व्यक्तीचं गावातील असले पाहिजे. आता इथं काय करायचं पहा, जी आपण आताच फीस पेड केली होती, इथं फक्त आपल्याला जे रेफरन्स नंबर आले तिथं कॉपी करायचा आहे. कधी केलेली आहे त्याची इथं डेट तुम्हाला टाकायची आहे. 500 रुपये ऑलरेडी अमाऊंट तिथे येतील. इथं फोटो आणि इथं सिग्नेचर तुम्हाला घ्यायची आहे, अपलोड करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे कॅपचे टाकायचं आहे, सिक्युरिटी कोड हा कॅपचे. त्याच्यानंतर ऍग्री करायचं आहे आणि नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. अशा पद्धतीनं तुमचा पूर्ण फॉर्म हा फिल होईल. आणि त्याच्यानंतर फॉर्मची प्रिंट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे डॉक्युमेंट्स पाठवताना कंपल्सरी लागणार. अशा पद्धतीनं संपूर्ण फॉर्म भरा आणि एनी अडचण जर येत असेल तुम्हाला काही तर तुम्ही कमेंट्स करू शकता.